हॅलो फ्रेंड्स, आज आपण उपवासाकरता खास स्पेशल शिंगाड्याचा एक छानपैकी गोड पदार्थ करत आहोत। तर बाजारामध्ये जे शिंगाडे मिळून जातात त्याला तुम्ही वाळवून घ्यायचं आहे, त्याचं पीठ बनवायचं आहे। आता बाजारामध्ये असे रेडीमेड पीठ देखील मिळायला लागले आहे, तर शिंगाड्याचं रेडीमेड पीठ आणायचं आहे। तर यासाठी मी ते 1 वाटीभर शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यासाठी आपण प्रथम कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे। तूप छानपैकी गरम करायचं आहे। हे आपण 4 ते 5 चमचे साजूक तूप वापरलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 वाटीभर शिंगाड्याचं पीठ टाकून घेऊया आणि छानपैकी तुपावरती भाजून घ्यायचं आहे। हे पीठ खूप छान लालसर असं करायचं आहे। शिंगाड्याचं पीठ हे खूप कोरडं असतं, खूप बारीक आणि भुसभुशीत असतं, त्यामुळे त्यात तूप जास्त लागतं। त्यामुळे तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही चमचाभर तूप याच्यात वाढवत जायचं आहे। जोपर्यंत शिंगाड्याच्या पिठाला तूप सुटत नाही तोपर्यंत हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे पीठ मैद्याप्रमाणे भुसभुशीत असल्यामुळे याला तूप लागतं। तुम्ही आता बघू शकता की पिठाला गाठी देखील पडत आहेत, तर गाठी न पडू देता हे आपण पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये आपण ही गाठी चमच्याने मोडत जायचं आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही ते झारा देखील वापरू शकतात आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपण हे पीठ भाजून घ्यायचं आहे। आता याचा रंग थोडा बदलत चाललेला आहे, तुम्ही बघू शकता आणि याला तूप देखील सुटायला लागलेलं आहे। जवळपास याला 7 ते 8 मिनिटं सहज लागून जातात। जसं मी सुरुवातीला सांगितलं की हे पीठ वाळलेल्या शेंगाड्यांपासून बनवले जाते। उपवासाच्या पदार्थांसाठी हे उत्तम आहे। तुम्ही थालीपीठ, लाडू, भाकरी, हलवा सगळं करू शकतात। शिवाय यामध्ये प्रथिनंसुद्धा असतात, फायबर देखील खूप प्रमाणामध्ये असते आणि शिवाय हे पचनासाठी हलकंसुद्धा आहे। रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी हे मदत करते। गव्हाची ॲलर्जी असलेल्या लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे बरं का। तर आता आपण एका बाजूला गरम पाणी उकळायला ठेवलेलं आहे। ते गरम पाणी आपल्याला यासाठी उपयोगाचं आहे। तर आता तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि पीठ देखील खूप छान भाजून झालेले आहे। कलर तुम्ही बघू शकता किती बदललेला आहे। तर इथपर्यंत आल्यानंतर आपण ह्यामध्ये काजू, बदाम, पिस्ते तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते टाकायचे आहेत। आता हे ड्रायफ्रूट देखील यामध्ये छानपैकी भाजले जातील। तुम्ही बघू शकता कलर किती छान बदललेला आहे, थोडासा ब्राउनिश कलर झालेला आहे। आता आपण ह्या ठिकाणी गरम पाणी जे उकळलं आहे ना ते टाकून घेऊया। आता हे शिंगाड्याचे पीठ थोडंसं पातळ देखील तुम्ही करून घेऊ शकतात, त्याला आपण लापसी म्हणूया। आणि जर तुम्हाला कोरडंच करायचं असेल शिऱ्यासारखं तर ते असं छान मोकळं मोकळं होण्यासाठी पाणी हे हवं तसं आपण टाकून घेऊया। आता इथे मी पाणी घातलेलं आहे, तर आता पुन्हा पाण्याची आवश्यकता भासत आहे, कारण की गरम पाण्यामध्ये पीठ पटापट फुललेलं आहे। तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अजून आपण पाणी टाकू शकतो। तर मी इथे थोडंसं पाणी गरम ठेवलेलं आहे आणि ते तुम्ही आता टाकू शकतात। तुम्ही बघू शकता आता हे पाणी मी याच्यात टाकून घेतलेलं आहे हवं तसं आणि पुन्हा आपण हे पीठ छानपैकी मिक्स करायचं आहे सगळ्या बाजूने। आणि याच्यात जर गाठी होत असेल तर गाठीसुद्धा मोडून घ्यायच्या आहेत। जर एकदा गाठ पडली तर मात्र ते निघत नाही आणि पदार्थ हा बेचव लागतो। आता यामध्ये आपण साखर घालूया। ही सुद्धा आपण चवीनुसार घालायची आहे। तुम्हाला जसं गोड लागतं तसं आपण इथे साखर घालायची आहे। तर मी इथे जवळपास अर्धी वाटी साखर घातलेली आहे। आता हे साखर फुटेस्तोवर आपण हे मिश्रण चांगलं हलवून घेऊया। साखर टाकल्यावरती हे मिश्रण जास्तीत जास्त हलवायचं आहे, म्हणजे साखरेला छान पाणी सुटेल आणि छान ओलावा धरला जाईल पदार्थाला। आता यामध्ये थोडी साखर मला कमी लागत असल्याने मी 2 चमचे साखर वाढवलेली आहे आणि त्यावर थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे साखरेला पाणी सुटेल आणि साखर लवकर वितळेल। शिंगाड्याच्या पिठाचा पूर्णपणे कलर आता चेंज होत आहे बघा, पूर्णपणे ब्राऊन असा आपला पदार्थ बनलेला आहे। तर आता शिंगाड्याची साखरपुडीला अजून चव येण्यासाठी यामध्ये आपण साय देखील टाकू शकतो किंवा दूध देखील टाकू शकतो, म्हणजे अजून याला खूप छान चव येईल, माव्यासारखीची चव लागू शकते। तर फ्रेंड्स इथे मी हे खूप मिश्रण छान हलवून घेतलेलं आहे। पूर्णपणे कढईपासून देखील आता हे सुटत आहे, त्यामुळे हे झालेलं आहे असं आपण समजू शकतो। परंतु मला असं वाटतं की यामध्ये थोडंसं आपण दूध घालायला पाहिजे, म्हणून मी यामध्ये थोडंसं दूध देखील घातलेलं आहे। 1 कपभर दूध घालूया, म्हणजे अशी भन्नाट चव लागेल ना की जसं काही मावाच आपण खात आहोत। तर तुम्हाला आवडत असेल यामध्ये खोबऱ्याचं कीस घालू शकतात किंवा मावा देखील घालून घेऊ शकतात। तुम्ही जेवढं इनोव्हेशन कराल तेवढा हा पदार्थ चविष्ट लागतो। आता हे दूध घातल्यानंतर पुन्हा हलवणे फार जरुरी आहे। जेवढं हे तुम्ही दूध मिक्सअप कराल ना तेवढा पदार्थ चविष्ट बनणार आहे। तर यावर आपण झाकण ठेवूया आणि एक वाफ देऊया। एक वाफेनंतर आपण झाकण खोलूया आणि त्यामध्ये आपण टाकूया इलायची पावडर, ज्यामुळे सुगंधही खूप छान येईल। फ्रेंड्स, तुम्ही शिंगाड्याचा हा पदार्थ केव्हाही उपासाला खाऊ शकतात, एकादशीला, महाशिवरात्रीला किंवा कोणत्याही उपासाला तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता। अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे। तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते नक्की मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा। आता यावर आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांनी झाकण खोलून आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता कलर किती छानच आलेला आहे। तर फ्रेंड्स, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।